जळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील चिंचली मायक्का देवीला मायाकारती, महाकाली, मायव्वा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मायक्का देवीची जत्रा मोठ्या थाटामाटात पार पडत आहे। कर्नाटकसह शेजारच्या राज्यातील लाखो भाविक या जत्रेला उपस्थित राहून देवीच्या कृपेचे लाभार्थी होत आहेत। मात्र इतक्या मोठ्या जत्रेत अवैध मद्य विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्यानं भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। होय, चिंचलीत एका बाजूला देवीच्या जत्रेचा उत्सव साजरा होत असताना दुसऱ्या बाजूला जत्रेच्या परिसरात ठिकठिकाणी मद्य विक्रीचा अवैध व्यवसाय जोरात सुरू आहे। विशेष म्हणजे लहान मुले देखील टेट्रा पॅक्स विकताना दिसत आहेत। जिथे भाविकांना देवीचा भंडार मिळायला हवं तिथे आता दारू खुलेआम विकली जात आहे। याला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप काही भाविक आणि नागरिकांनी केलाय। देवस्थानाच्या परिसरात मद्य विक्रीस बंदी घालणं आवश्यक असताना प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केलं। जत्रेला लहान मुले, वृद्ध आणि महिला मोठ्या संख्येने येतात, मात्र मद्यधुंद लोक जत्रेत दंगा करताना दिसत आहेत। भाविक देवीचे दर्शन घेऊन पुण्य मिळवण्यासाठी येतात, पण काही लोक त्यांच्यावर टार्गेट करून जत्रेच्या ठिकाणीच अवैध मद्य विक्री करतात। मद्यधुंद व्यक्ती ठिकठिकाणी पडलेले दिसतात, जत्रेत गोंधळ घालतात, महिला आणि लहान मुलांना त्रास देतात। अतिशय गंभीर बाब म्हणजे अबकारी विभागाचे नियम धाब्यावर बसवून जत्रेच्या परिसरात जागोजागी स्टॉल्स लावून खुलेआम दारू विकली जात आहे। पोलिसांना याची कल्पना असली तरी ते मूग गिळून गप्प बसल्याचं चित्र आहे। त्यामुळे पोलीस आणि अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनीच या अवैध व्यवसायाला पाठिंबा दिलाय का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना हे सर्व माहीत असूनही त्यांनी कारवाई न करता पैसे घेऊन गप्प बसल्याचा आरोप केला जातोय। कुडची पोलीस ठाण्यातील काही कर्मचारीही या गैरव्यवहारात सहभागी असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केलाय। त्यामुळे अवैध धंद्याला आळा घालायचं सोडून पोलीस आणि प्रशासनच त्यांना पाठीशी घालत आहे का, असा आरोप होतोय। जर प्रशासनाने त्वरित कारवाई करून अवैध मद्य विक्रीला आळा घातला नाही तर भविष्यात मोठा अनर्थ घडल्यास त्याला संपूर्ण जिल्हा प्रशासन, अबकारी आणि पोलीस विभाग जबाबदार असतील, असे नागरिक म्हणत आहेत। उदय होसवनी, KMM मराठी, चिक्कोडी।